नमस्कार मंडळी. फूड कुटुंब सुरू होऊन 1 महिना काय झाला आणि बघता बघता गुढीपाडवा सुद्धा आलेला आहे. सो या गुढीपाडव्याला जर तुम्हाला हा झटपट बनणारा हा जो गोड पदार्थ आहे, हे करून घरच्यांना इम्प्रेस करायचं असेल आमच्या एका गोल्डन टिपसह, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. फूड कुटुंबाच्या आजच्या ह्या गुढीपाडवा एपिसोडमध्ये मी अधीश आणि माझी आई मीरा गवाले तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या महिनाभरापासून आपण हा प्रवास सुरू केलेला आहे. या किचनमध्ये तुम्ही, मी, आपण सगळेजण एकत्र येतो आणि जे काही फूड आहे ते तर करतोच, पण त्याच्या मागच्या ज्या स्टोरीज आहेत त्या देखील सेलिब्रेट करतो. सो गुढीपाडवा अगदी आता आठवड्यावरती आलेला आहे. त्यामुळे आई, आज आपण काय दाखवणार आहोत? आज आपण शेवयाची खीर करणार आहोत, शेवयांची खीर. की जी सगळ्यांना आवडणारी आहे. सगळ्यांना आणि आवडणारी आहे. सगळ्यात घरात सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये असणारे आहेत सगळे. अगदी अगदी आणि अतिशय झटपट होणारा हा आयटम आहे. आणि ज्या लोकांकडे कुळधर्म कुळाचार असतो त्यांच्याकडे भलेही थोड्या प्रमाणात का होईना, पण मेन गोड पदार्थ जसं शेवयाची खीर बनतेच. सो तुम्हाला जर हा एक मेन डिश म्हणून, म्हणजे जर तुम्हाला खीरपुरीचा वेध करायचा असेल किंवा तुमच्या घरी जसं प्रसादाचं वगैरे जेवण असेल, तर त्याला सुद्धा खीर ही तुम्हाला करायला लागणार आहेच आहे. सो साहित्य काय काय ते बघूया. साहित्य असं आहे की शेवया, तूप, तूप, दुधामध्ये मी थोडं केशर घातलंय, केशर, साखर, साखर, सजावटीसाठी काजू आणि थोडेसे खिरीमध्ये पण काजू घालायचे आपण, हं, वेलची पावडर वेलची पावडर आणि दूध. हे दूध आहे ना, हे तापवायचं नाही. हा. हे न तापवलेलं दूध आहे हा. आणि ते डायरेक्ट खिरीमध्ये घालायचं आहे. आता ह्याच्या मागचं रिझन काय आहे ना, हे आम्ही तुम्हाला खीर करतानाच सांगू. सो आता इथं पॅन, आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. Yes. सगळ्यात पहिल्यांदा काय करूयात? आधी तूप घाल, मग आपण काजू तळून घ्या त्याच्यावर. अच्छा, पहिल्यांदा काजू तळून घ्यायचं. 2 चमचे तूप घाल. 2 चमचे तूप. बस बस, बस बस? हो, बस. ओके. सो पहिल्यांदा आपण काजू छान परतून घ्यायचे आहेत. आहा, क्या बात आहे. आता इथे आम्ही फक्त काजू घेतलेत कारण आम्हाला ना फार खिरीमध्ये हे नाही आवडत. खूप ड्रायफ्रुट्स खूप ड्रायफ्रूट आवडत नाही, कारण मध्ये थोडंसं असं मध्ये कचकची होते. हे आमचं झालं. तुमची जशी आवड असेल. आई, आपण खिरी काजू सोबत अजून काय घालू शकतो? बेदाणे घालू शकतो. बेदाणे घालू शकतो. पिस्ता आवडत असेल पिस्ता घालू शकतो. बदामाचे काप घालतात. बदामाचे काप घालतात. ज्याच्या त्याच्या आवडीने. ज्याच्या त्याच्या आवडीने. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो, की जर तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचं असेल ना, तर तुम्ही एक काय करू शकता माहिती का? आपला जो मसाला, दुधाचा जो मसाला असतो ना, तो तुम्ही डायरेक्टली जरी वापरला तरी चालतो. कारण त्याच्यामध्ये सगळंच असतं. ड्रायफ्रुट्स पण असतात, त्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा असते, केशर सुद्धा असतं. सो ही एक गोल्डन टिप आहे, ही नक्की लक्षात ठेवा. काजू आपले तळून झाले, आपण काढून घेऊया. ओके. आता आपण शेवया भाजून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, नाही तर मग शेवया जळतात. हा, शेवया घालायच्या. शेवया घालायच्या. घालून घ्यायचं. बघ किती घालू? सगळं घालू? ओके. आई, आता आपण ह्या शेवया जाड घेतल्यात की पातळ घेतल्यात? जाड घेतल्या. जाड शेवया घेतल्यात, म्हणजे खीर अशी दाटसर शेवया असतात, पण मला जाड शेवयांची खीर आवडते. आमच्या घरी सगळ्यांना जाड शेवयांची खीर आवडते. सो तुमच्या ह्याच्यानुसार आहे. सो एक काम करूया ताई, जोपर्यंत आपल्या शेवया भाजून होत आहेत तोपर्यंत हे जे सगळे लोक इथे बघतायत आपल्याला व्हिडिओ, त्यांना आपल्या किचनची छान एक टूर देऊयात. कारण आमचं हे जे किचन आहे हे सजलेलं आहे पॉटरी डेनच्या छान सिरॅमिक भांड्यांनी. अर्चना देशपांडे ही जी एक मराठमोळी उद्योजिका आहे, हिच्या हँडमेड क्रिएशनचा हा सगळा ब्रँड आहे. सो ही भांडी जेवढी दिसायला सुंदर आहेत तेवढीच ती वापरायला सुद्धा एकदम युजफुल आहेत. सो जर तुम्हाला ही भांडी घ्यायची असतील तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची वेबसाईट मेन्शन करतो. तिथे जाऊन तुम्ही नक्की 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 या गोष्टी घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ही भांडी आमच्याकडनं जिंकायची असतील तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण याच्यात दूध घालून घेऊया. शेवया छान अशा गुलाबीसर रंगावरती आलेल्या आहेत.
रंग पालटलाय त्याचा. हा, आणि त्याच्यामध्ये हे करायचं नाही, हा. थोडासा रंग त्याचा बदलला हा की आपण त्याच्यामध्ये आपल्याला किती हवंय, आपल्याला खीर घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी त्या थोडीशी- हिशोबाने हा, दूध घालायचं. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यात दूध घालायचं. आणि जसं आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हे दूध न तापवलेलं आहे. तापवलेलं आहे. घालू बघ. घालतोय. हा आई, आता सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना सांग की आपण हे जे दूध न तापवलेलं घेतलंय त्याच्या मागचं तुझं लॉजिक काय? त्याच्या मागे लॉजिक असं आहे की न तापवलेलं दूध घातलं की खीरला टेक्स्चर खूप छान येतं, त्याला थोडासा दाटपणा चांगला येतो, म्हणून मी तशी घालते. म्हणजे थोडक्यात काय होतं, आपण तापवलेलं जे दूध असतं त्याच्यामध्ये साई वेगळी होते. इथं न तापवलेलं दूध असलं की कसं होतं, साई सकट, साई सकट ते शिजतं आणि खिरीला छान असं एक छान थोडंसं रबडी सारखं छान असं एक टेक्स्चर येतं. सो ही होती आमची आजची गोल्डन टिप ऑफ द डे की तुम्ही दूध हे शक्यतो न तापवलेलं जर घेतलं तर त्यांनी खिरीला एक छान दाटपणा येतो. आता आपण साखर घालून घेऊया. लगेच साखर घालायची. ओके. साखर ना आपल्या अंदाजाने आपण का घालायची, हा, कमी गोड कसं ज्याला कमी आवडतं गोड, काहींना बऱ्यापैकी गोड आवडतं, असं त्या आपल्या पद्धतीने घालायची. ओके. 4 चमचे साखर घालते. हा, कारण आम्हाला जरा बेताचं गोड आवडतं. बेताचं गोड आवडतं. पण आई आता मला सांग, ही आता आपण शेवयाची खीर करतो आहोत, तू आतापर्यंत आयुष्यात कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खिरी खाल्ल्या? मी ना लहानपणापासून भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी आईने केलेल्या त्या खाल्ल्यात. त्यातल्या महत्वाच्या म्हणजे गव्हाची खीर, तांदळाची खीर, गवल्याची खीर, गवल्यांची खीर, दुधी भोपळा, दुधी भोपळ्याची पण खीर खाल्ली आहे, लाल भोपळ्याची खीर खाल्ली आहे. अरे वा, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खीर, आणि शेवयाची खीर. शेवयाची खीर तर महत्वाची आहे. आई, आपल्याकडे कोल्हापूरला बाबांच्याकडे हनुमान जयंतीला गव्हाच्या खीरीचा प्रसाद असतो. हा, सो अनेक असे सण आहेत की जे त्या त्या सणाला ती टिपिकल खीर केली जाते. तशी आमच्या कोल्हापूर साईडला पद्धत ही आहे की हनुमान जयंतीच्या दिवशीची जी पूजा असते त्याला गव्हाच्या खिरीचा प्रसाद. आणि बाबा काय शब्द म्हणतात की गव्हाच्या खिरीला? हुग्गी, 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 हुग्गी. आणि आमच्याकडे पद्धत आहे की एकदा गव्हाची खीर केली की बाबा काय करतात, ती गव्हाची खीर अशी घट्ट होते आणि मग त्यांना जेव्हा खायचं असतं तेव्हा ते छान त्याच्यामध्ये असं तूप घालून गरम करून ते खातात. सो असं तुमच्याकडच्या कोणत्या खिरी फेमस आहेत, तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या पद्धतीची काही खीर होत असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता आपण दूध घालूया, केशरयुक्त दूध घालूया. केशरयुक्त दूध घालूयात. या बात. थोडे काजू घालूया आता. हा, चमचा देऊ तुला? हे थोडे आपण सजावटीला ठेवूया काजू. डन डन डन. त्याला त्याचं छान टेक्स्चर यायला लागले बघा हळूहळू. येस, त्याची खीर शिजत जाते ती छान, आणि मग कसं दाटपणा तसा खिरीला यायला लागतो. करेक्ट. एक 5 मिनिटं आपण तिला उकळत ठेवूया बरोबर, बारीक गॅसवर. सो हार्डली एक 2-3 मिनिटं आम्ही ती उकळली आणि आमची शेवयाची खीर रेडी आहे. हो की नाही? हो हो. सो आता काय करायचं आहे फायनल स्टेप? आता आपण त्याच्यात 1 चमचा तूप घालूया. मी घालतो. सो ह्यानी अजून एक छान वर्ण एक फ्लेवर येतो छान. आणि शेवटी वेलची पूड घालायची आणि गॅस बंद करायचा. वेलची पुडेचं हे जे लॉजिक आहे ना, हे मी पण आईकडनं शिकलोय. आम्ही जेव्हा शिऱ्याचा एपिसोड केला होता तेव्हा आईने आम्हाला सांगितलं होतं की बाबा की वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा वास टिकून राहतो. डाल दो मम्मी, डाल दो. ओके. सो गाईस, तुम्हाला विश्वास नाही बसणार, लिटरली किती एक हार्डली 5 ते 7 मिनिटांमध्ये इतकी कमाल आमची ही खीर तयार आहे. सो आम्ही एक काम करतो, पॉटरीडीनचं आपलं हे जे छान भांड आहे त्याच्यामध्ये ही आम्ही फायनल सर्व करतो आणि याचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो. पाडवा स्पेशल ही जी शेवयांची खीर आहे
तुमची रेडी झालेली आहे. पण गुढीपाडव्याचं हे जे सेलिब्रेशन आहे हे या एपिसोडवरती संपणार आहे का? तर नाही, पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा गुढीपाडवा स्पेशल अजून एक पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण जायच्या आधी जशी आपली एपिसोडची प्रथा आहे तसं तुम्हाला आजच्या भागाचा प्रश्न आम्ही विचारणार आहोत. आम्ही जेव्हा आज खिरीला दूध जेव्हा वापरलं तेव्हा ते दूध वापरताना एक स्पेशल इन्स्ट्रक्शन आम्ही तुम्हाला दिली होती. ती काय होती? आम्ही हा खालती जो व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती तुमची उत्तरं आम्हाला नक्की सांगायची आहेत. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. आज आपण शेवयाच्या खिरीमध्ये जे दूध वापरलं ते वापरताना त्याला आम्ही एक स्पेशल कंडिशन सांगितली होती. ती काय होती? ह्या नंबरवरती तुमची उत्तरं आम्हाला पोचवायची आहेत आणि तुमच्यापैकी काही भाग्यवान विजेते छान पॉट्रीडेनची ही जी सिरामिक भांडी आहेत ही आमच्याकडनं जिंकू शकतात. ॲट द सेम टाईम तुम्हाला सुद्धा जर आमच्या किचनमध्ये येऊन तुमचे वेगवेगळे पदार्थ दाखवायचे असतील तरीसुद्धा नंबर हाच आहे. सो गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनसाठी आणि खाण्यावरती प्रेम करण्यासाठी काय करायचं आहे? अर्थातच फूड कुटुंबाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे.